विधानसभेचे लक्ष वेधून जनजागृती एल्गार रथयात्रेचे नियोजन, विविध समाज घटकातील नागरिकांचे प्रबोधन करीत 32 जिल्ह्यातून नागरिकांशी जनसंवाद साधून 12 बलुतेदार 18 अनुदार एकत्र करून लढा देणार. येरमाळ्यातील कार्यकर्त्यांच्या भेटीदरम्यान कल्याण दळे यांनी स्पष्ट वक्तव्य. त्याप्रसंगी 12 बलुतेदार संघटनेचे कल्याणजी दळे, पाडळतात्या कुंभार, नाभिक जिल्हा संघटनेचे प्रेमचंद गोरे, कळंब तालुका अध्यक्ष विष्णू मडाळे, युवा अध्यक्ष शिवाजीराव सावंत, नाभिक कर्मचारी संघटनेचे महामंडळ अध्यक्ष सतीजी गोरेसाहेब यांचा येरमाळ्यामध्ये यशस्वी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी येरमाळा संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रवीण मोरे, उपाध्यक्ष राहुल मोरे, सचिव विजय मोरे, ज्येष्ठ मार्गदर्शक गणेशजी मोरे, सतीशजी मोरे, बहुसंख्य नाभिक बांधव या ठिकाणी उपस्थित. कल्याण दळे, अध्यक्ष 12 बलुतेदार संघटना महाराष्ट्र. आज येरमाळ्यामध्ये जो आपला दौरा आहे सर, तो काय अपेक्षेनं आहे? येरमाळ्याला कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहे, पण माझा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र असा दौरा त्या ठिकाणी चालू आहे. 12 बलुतेदार, अवलुतेदार, भटकीमुक्त आदिवासी हे जे काही उपेक्षित समाज, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय वंचित आहे, त्या सगळ्यांना एकत्रित करण्याची भूमिका आम्ही महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी घेतलेली आहे. पाठीमागं 2 महिन्यापूर्वी आपल्या लोकसभा त्या ठिकाणी झाल्या, आता 2 महिन्यानंतर विधानसभा त्या ठिकाणी. गेल्या 75 वर्षानंतरही या सगळ्याच उपेक्षित समाजाला कुठल्याही प्रकारचा न्याय त्या ठिकाणी मिळाल्याची भावना महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजाची होते आणि म्हणून या समाजाचं राजकीय आणि सामाजिक आणि शैक्षणिक उत्थान व्हावं, या मुलांना उच्च शिक्षणामध्ये प्रोत्साहन मिळावं, यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये एक जनजागृत एल्गार रथयात्रा या ठिकाणी काढतोय आणि तिचा समारोप ती 32 जिल्ह्यामधून जाणार आहे. 32 जिल्ह्यामधून तिचा समारोप मुंबईमध्ये त्या ठिकाणी शिवाजी पार्कला सभेमध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या सभेमधून महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभा उद्याच्या होणार आहे त्या विधानसभा या सगळ्या घटकाला न्याय दिल्याशिवाय त्या ठिकाणी होणार नाही, अशी भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत. बरं, विधानसभा आता जवळजवळ तोंडावर चाललेली आहे, मग काय आपण प्रतिनिधी देण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत का? कुठल्या पक्ष अलायन्स करून काय आपली म्हणजे काय नेमकी मनीषा काय? आमची भूमिका अशी राहिलेली की ज्या वर्गांना विधानसभेमध्ये जाण्याची भूमिका, विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं नाही, आजकाल आम्ही बघतो की प्रस्थापित मंडळीच फक्त या महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करते. राजेशाही जरी संपलेली असली तर त्याच दुसऱ्या रूपानं राजेशाही निर्माण झालेली, पैशाचा उन्माद असणारी माणसं या महाराष्ट्रामध्ये अतिरेकी राजकीय भूमिका घेतल्यासारखी त्या ठिकाणी वागतात. जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम, अशांतता करण्याचं काम आम्हाला खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर या विचाराचा महाराष्ट्र त्या ठिकाणी घडवायचा आहे. आम्ही आपल्या माध्यमातून या महाराष्ट्राला सांगतो की उद्याचा जर महाराष्ट्र आणि समाजामधला द्वेष कमी करायचा असेल तर सर्वसामान्य उपेक्षित माणसाला सभागृहामध्ये जे पाठवावं, जे बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका त्या ठिकाणी होती आणि ते करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आता नाभिक मंडळाची घोषणा झालेली आहे सर, त्याबद्दल आपल्या काय मागण्या आणि काय? शिल्पी मंडळाची घोषणा झाली, विश्वकर्मा मंडळाची घोषणा झाली, उमाजी नाईक महामंडळाची घोषणा झाली, त्यानंतर काशीबाबा मंडळाची घोषणा झाली, असे अनेक घोषणा त्या ठिकाणी झाल्या. पण प्रत्यक्षात काय, या सगळ्यांना विचारा, प्रत्यक्षात एकही रुपयाचा लाभ तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे का? सरकार जाणून बुजून त्यानंतर कुंभार समाजाचं मातिकाला बोर्ड त्या ठिकाणी झालं, परंतु या सगळ्या वर्गानं आमच्या कल्याणाचं मंडळ झाल्याची भावना निर्माण झाली आणि कोटी रुपयाचे फटाके महाराष्ट्रामध्ये उडाले. त्या फटाक्याचे पैसे सुद्धा सरकारकडून वसूल त्या ठिकाणी झालेले नाही. त्यामुळं दिशाभूल सरकार करणारं हे सरकार आहे, या सरकारला ओटण्यावर आम्ही या ठिकाणी येत्या विधानसभेत आणणार. शेवटी सर, समाजातल्या तरुणांना आपण काय संदेश द्याल? समाजाच्या तरुणांना मी एक संदेश देईन की प्रस्थापित राजकारणाच्या मागं न लागता सर्वसामान्य उमेदवार जो आपल्या कल्याणासाठी उभा राहील, जो आपल्या सोबत महाराष्ट्रामध्ये चालेल, अशाच उमेदवाराच्या पाठीमागं उभं राहून लोकशाही बळकट करण्यासाठी त्याला निवडून देण्याचं आव्हान आम्ही त्या ठिकाणी. धन्यवाद. थँक्यू. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें